अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मित्रांनो, मी तुम्हाला एक अशी सत्य घटनेवर आधारित अशी एक गोष्ट सांगणार आहे. एक चमत्कारिक गोष्ट आहे जी एका ताईंनी आपल्याला पाठवलेली आहे. तर मित्रांनो, कधीकधी लग्नानंतर आयुष्य हे स्वप्नासारखं नसतं. काहींच्या आयुष्यात तर दुःखाची सुरुवातच होते आणि प्रत्येकाला एक आशा असते की लग्नानंतर प्रत्येकाची आयुष्य चांगलं बदलणार आहे. पण हे वास्तव्यात खरं नसतं. पण जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तिथे सुरुवात होते ती स्वामी समर्थांच्या कृपेची. म्हणजेच तिथे स्वामी समर्थांची नवीन सुरुवात होते. म्हणजे तिथे ते आपली नवीन सुरुवात करतात. तसाच आजचा एक अनुभव आहे. ते एक अशाच ताईंनी आपल्याला पाठवलेलं आहे की ही गोष्ट आहे एका साध्या सरळ निरागस मुलीची. तिचं लग्न मोठ्या आशेने झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही दिवसांनी तिच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्यात. जसं की नवऱ्याचं वागणं बदललं, सासू सासऱ्यांकडून त्रास सुरू झाला, टोमणे सुरू झाले, घरात सतत भांडणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून अपमान. ती आतून खूप अशी तुटत चालली होती. रात्रभर रडायची, कुणालाच सांगू शकत नव्हती, तिची एकटी विचार करत बसायची. असे भरपूर काही तिच्या आयुष्यात दुःखाचा जो एक टप्पा आहे तो तिच्या आयुष्यात आला. एक दिवस इतका वाईट आला की तिने विचार केला, आता या आयुष्याचा काहीही अर्थ नाही आहे आणि आता आपण आपलं आयुष्य संपवायचं. पण त्याचवेळी तिच्या आयुष्यात एक वळण आलं. वळण म्हणजे जसं की आपण आजूबाजूच्या बायकांशी बोलतो, मैत्रिणी होतात, गप्पा करायला लागतो. तशाच एका मैत्रिणीच्या संदर्भात येऊन तिने स्वामींची प्रचिती ऐकली. स्वामींच्या मंदिरात तिच्यासोबत ती जायला लागली आणि त्याच दिवशी एकदा ती त्याच्यासोबत मंदिरात गेली आणि तिने तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पाहिला, जो की केंद्रामध्ये असतो. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने मनापासून प्रार्थना केली, स्वामी मला या संकटातून वाचवा. तिने कधीही स्वामींचा नामजप केला नाही, स्वामींच्या ती मंदिरात गेली नाही, स्वामींना ती कधी भेटली नाही, तिला स्वामींबद्दल काही माहिती नाही. तरी ती तिच्यासोबत एक फिरायला म्हणून तिच्यासोबत ती मंदिरात गेली. मंदिरात जाणं चला चांगलं आहे, ठीक आहे म्हणून ती तिच्यासोबत अशीच मंदिरात गेली आणि फोटोकडे बघून तिला रडायला आलं आणि तिने फक्त स्वामींना सांगितलं की स्वामी मला या संकटातून वाचवा. जसं की आपण मंदिरात गेल्यावर प्रत्येक देवापुढे काही ना काही इच्छा मागत असतो, तसं तिने सांगितलं की मला या संकटातून वाचवा. आणि त्याच दिवसापासून तिचे रोज स्वामींचे नामस्मरण सुरू झाले. जसं की स्वामींचं नाव घेणं, सतत स्वामींच्या मठात तिच्यासोबत जाणं, म्हणजे एक ती चमत्काराची सुरुवातच होती. काही दिवसातच तिला असं जाणवलं की अचानक तिच्या मनात मनातून आनंद असल्यासारखं वाटणं किंवा तिला स्वप्नात चांगले स्वप्न पडणं, तसंच तेजस्वी रूप दिसणं, चांगले स्वप्न दिसणं, फुलं दिसणं, म्हणजे पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टीचं स्वप्न तिला पडायला लागली. आतून आनंद असं वाटायला लागला. तिच्या मनात अचानक धैर्य आलं आणि असा एक चमत्कार हळूहळू घरात बदल दिसायला लागला. जसं की नवऱ्याचं वागणं सुधारत लागलं, सासू सासऱ्यांचा राग कमी झाला, ज्या घरात रोज भांडणं व्हायची तिथे शांतता येऊ लागली, तिला नोकरीची संधी मिळाली, ती आत्मनिर्भर झाली. म्हणजेच की मित्रांनो, स्वामी समर्थ फक्त चमत्कार करत नाहीत, तर ते आपल्या आयुष्यात योग्य दिशा दाखवतात. जसं की आपल्यासोबत काही दुःख काही चुकीचं घडत असेल किंवा आपल्यावर काही दुःखाचा डोंगर पसरला असेल, तर स्वामी त्यातनंही आपल्याला अगदी अलगद असे बाहेर काढतात. आणि जसं की स्वामी एक दरवाजा आपला जर बंद करतात, तर ध्येयाचा, सक्सेसचा एक दुसरा दरवाजाही आपल्यासमोर ते उघडा करतात. आणि हे 100% खरं आहे. म्हणजे तिच्या आयुष्यात फक्त एकदा ती योगायोगाने त्या मंदिरात गेली आणि तिच्यासोबत या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या आणि आज ती आत्मनिर्भर आहे. म्हणजे ती स्वतः कमवते आहे. तिच्या त्या सासरी ती खूप सुखी आहे संसारामध्ये. म्हणजे आधी तिची लाईफ होती ती पूर्णपणे चेंज झाली आहे. ती फक्त स्वामींच्या प्रचितीने, स्वामींच्या नामस्मरणाने. म्हणून म्हणते मित्रांनो, नामस्मरण करत चला. आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतीलच. आपल्यासोबत जे काही वाईट घडतं आहे ते आपलं कर्म आहे, ते स्वामी अडवू शकत नाही. पण स्वामींची
सेवा केल्याने, स्वामींचं नामस्मरण केल्याने जे आपल्या आयुष्यात दुःख येत आहे किंवा चालू आहे किंवा येणार आहे त्याची तीव्रता जी आहे ती नामस्मरणाने कमी होते. त्याच्यासाठी स्वामींचं एकच वाक्य लक्षात ठेवायचं कधीही संकट आल्यावर. जसं की स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आपल्याला जेव्हाही आपण घाबरत असणार किंवा आपल्याला संकट असणार तेव्हा हे वाक्य आपण आपल्या मनात स्वतः बोलायचं, जसे की आपल्याला धैर्य मिळेल. आणि हो, स्वामींची तुम्हाला जर ही खरी कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट, शेअर करायलाही विसरू नका. आणि आपल्या स्वामी प्रचितीची महात्म्य आहे आपल्या अख्ख्या जगात आपल्याला पसरवायचे आहे, तर खूप जणांनाही शेअर करा. थँक्यू.